ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 19वा अध्याय हा मद अनुग्रह अर्थात माझा अनुग्रह या नावाचा आहे. मागील अध्यायात आपण बघितलं होतं, संगमनेर येथील आजीबाई राधाबाई देशमुख हिने साईनाथांना गुरुमंत्रासाठी उपोषण करून मोठ्या संकटात टाकलं. सर्व शिर्डीकरांना साईनाथ महाराज राधाबाईंना उपदेश देतील का, राधाबाईंचे प्राण वाचतील का या प्रश्नाने चिंताग्रस्त झाले होते. श्रोते हो, अहो शक्तीचं प्राण घेऊन, भक्तीचं प्राण घेऊन साई माऊलीला काय मिळणार? साई माऊली वयोवृद्ध भक्तावर दया करणार नाही? छे छे, असं होणार नाही. झालंही तसंच. श्री साई सर्वांचे होते, ते कनवाळू होते. त्यांनी म्हातारीला हाक दिली आणि जवळ बोलावलं. बाबांनी तिची विचारपूस केली. तिला प्रेमाने आई अशी हाक मारली. तिला म्हणाले, आई तू जीवाचे हाल का करतेस? तुला मरण का आठवलं? अगं मी तो केवळ भिक्षा मागणारा फकीर. माझा गुरु मोठा अवलिया होता. मी त्याची सेवा करून दमलो, पण तो मला कानमंत्र देत नव्हता. पण मी श्रद्धा आणि सबुरी ठेवली आणि गुरु उपदेश मोठ्या निग्रहाने मिळवला. साईनाथ बोलत होते आणि म्हातारी ऐकत होती. बाबांच्या बोलण्याला मोठं उधाण आलं होतं. आज बाबा राधाबाईंना गुरु शिष्याच्या महिमाचा मोठा खजिना उघडणार होते. ते म्हणाले, लक्षात ठेव, सद्गुरू स्वतः खूप सामर्थ्यवान असतात आणि त्यांना आपला शिष्यही सामर्थ्यवान व्हावा असं सतत वाटतं. गुरुला शिष्याकडून सबुरीची अर्थात संयमाची अपेक्षा असते. लक्षात ठेव, खऱ्या शिष्याला सद्गुरूकडून कृपा मिळते. अगं दगड आणि हिरा दोघंही सहाणेवर घासले तर काय होतं? दगड हा दगड राहतो, हिरा मात्र अधिक चमकू लागतो. गुरूंनी माझे कान कधीच फुंकले नाही, तर मी तुझे कान कसे फुंकू? सद्गुरू कासवीच्या नजरेप्रमाणे फक्त नजरेतून आपल्या शिष्यांवर नजर ठेवतात. एक सांगू, मंत्राची खटपट कशासाठी? आपण फक्त सद्गुरूंकडे बघावं, त्यांच्याकडे सतत आपलं चित्त द्यावं. गुरु सर्व काही ओळखतात आणि आपल्या शिष्यावर कृपा करतात. तू लक्षात ठेव, सद्गुरूच करता आहे आणि सद्गुरूच हरता आहे. हे जे जाणतो तो त्रैलोक्यात धन्य होतो. बाबा तिला म्हणाले, तरी तू जा अन्न खाई, नको हा जीव घालू अपाई. एक मजकडे लक्ष देई, परमार्थ येईल हातास. बाबांचा बोध ऐकल्यावर बाबांचा उपदेश आजीबाईच्या मनात ठसला. तिने बाबांच्या चरणावर नतमस्तक ती झाली. आपलं उपोषण थांबवलं आणि तिने त्राटक भक्तीचं महत्त्व समजून घेतलं. या प्रसंगाला ग्रंथकार स्वतः साक्षीदार होते. बाबांचा प्रत्येक शब्द तिने आपल्या मनात ठासवला. पुढे बाबा सर्व भक्तांसह मशिदीत आले. सर्व भक्तांनी बाबांची पूजा केली, आरती केली. स्वतः श्यामा अर्थात माधवराव हेमाडपंतांना घेऊन बाबांजवळ आले. बाबांनी हेमाडपंतांना विचारलं, श्यामरावांनी काय दक्षिणा दिली ती मला दे. हेमाडपंत म्हणाले, बाबा श्यामराव इथेच आहेत, त्यांनी दक्षिणेऐवजी नमस्कार दिलेत. बाबांनी हेमाडपंतांना विचारलं, श्यामरावांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या त्या मला सांग. मग काय सांगावं? मोठ्या आनंदाने न अडखळता श्यामरावांच्या तोंडून नुकतीच ऐकलेली राधाबाईच्या अनुग्रहासाठी हट्ट ही कथा बाबांनी सांगितली. बाबा म्हणाले, तुम्हा आम्हामधील भिंत पाडून टाका समस्त, मग येण्यास मार्ग प्रशस्त, अति निर्धास्त होईल. मितूपणाची भेदवृत्ती, हेच ते गुरु शिष्या अंतर्गत भीती. ते न पाडिता निश्चिती, अभेद्य स्थिती दुर्गम. बाबांच्या या उपदेशाने हेमाडपंत कृतार्थ झाले आणि ते बाबांना म्हणाले, बाबा हेच आशीर्वादाचे शब्द मला पुरेसे आहेत, मला फक्त सांभाळून घ्या. या साऱ्या प्रसंगात हेमाडपंतांना समजलं, ज्ञानापेक्षा ध्यानाला खूप महत्त्व आहे. साई महाराज आपल्या भक्तांना वारंवार सांगत, माणसांनाच काय पण पशुपक्ष्यांना सुद्धा हडहड करू नकोस. तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, उघडे अंग असणाऱ्याला वस्त्र आणि कोणताही ठाव ठिकाणा नसणाऱ्याला घराचा ओटा द्या. यातच देव संतोष पावेल. एखाद्याला मदत नाही करता आली तर नका करू, पण त्याच्या अंगावर कुत्र्यासारखं ओरडू तर नका. दुनिया इकडची तिकडे जरी झाली तरी तुम्ही शांत राहा. श्रोते हो, एखाद्याला चांगलं काम करण्याची बुद्धी झाली आणि त्याने ते चांगलं काम करायला सुरुवात केली की देव त्याचा हात
त्याचं बोट बरोबर धरतो आणि चांगलं काम करून घेतो. हेमाड पंतांना शिर्डीत असताना एकदा रामनामाचा दिवसभर अखंड जप करायची इच्छा झाली. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड काम करता करता रामनाम घेतलं. रामनामाच्या स्मरणात ते झोपी गेले. सकाळीच ते बाबांच्या दर्शनाला आले. मनात रामनाम चालू होतं. बाबांच्या दर्शनासाठी बुटीच्या वाड्यात येताच त्यांना आश्चर्य वाटलं, कारण साईनाथांचे एक भक्त औरंगाबादकर मोठ्या सुमधुर आवाजात बाबांना एक भजन ऐकवत होते. जागत रामा सोवत रामा सपने में देखत सीता रामा एका जनार्दनी अनुभव निका जहाँ देखे वहा राम सरीखा. हेमाड पंतांनी हे भजन ऐकलं आणि ते रोमांचित झाले. खरं तर त्यांनी स्वतःच्या या जप साधनेबद्दल कोणालाही शब्दसुद्धा सांगितले नव्हते, पण साईनाथांनी ही प्रचिती त्यांना दाखवली. श्रोते हो, बाबांना उपदेशासाठी विशिष्ट जागेची किंवा वेळेची गरज कधी नव्हती. ते कोणाला कुठे कोणता उपदेश करतील याचा नेम नाही. एकदा एका व्यक्तीला लोकांची निंदा करता करता प्रचंड बडबड तिची ऐकून लोक कंटाळून गेले होते. किती विषय बदला तरी पुन्हा निंदेकडेच ती व्यक्ती येत होती. इकडे बाबा आपल्या भक्तांसह लेंडी बागेकडे फिरायला निघाले. चालताना त्यांनी त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीबद्दल चौकशी केली. भक्त म्हणाले, तो नाल्यावर बसलाय शौचासाठी. इतक्या जवळ एक डुक्कर मलोत्सर्ग मोठ्या प्रेमाने खात असल्याचं बाबांना दिसलं. योगायोगाने तो निंदा करणारा व्यक्ती आपला कार्यक्रम आटपून चालला. बाबा भक्तांना म्हणाले, पहा पहा, त्या डुकराला काय आनंद मिळतोय. तो निंदेची लोकांची घाण कुस्करतोय. निंदा करणाऱ्या व्यक्तीला उद्देशून बाबा म्हणाले, अहो, लोकांवर जिभेने राग व्यक्त करणाऱ्याला ही शिर्डी काय सुख देणार. निंदा करणारा माणूस काय समजायचा तो समजला. श्रोते हो, बाबा 1-2 वेळेला चांगल्या शब्दांनी सांगून पाहात, मात्र तरीही समोरच्याला समजलं नाही तर मग ते चांगले खडे बोल त्याला ऐकवत. म्हणून आपणही सर्व उद्योग टाळून ईशस्मरण करता करता आपली नित्यकर्मे करावी. इथे अध्याय पूर्ण होतो. सर्वांचं कल्याण हो. भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत ओम श्री साईराम.